तर एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खडसे यांना ड्रग्ज पार्टी प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, पण न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळली आणि आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली। त्यामुळे प्रांजल खेवलकरांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झालेला आहे। पण आधी 2 महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि आता उर्वरित 5 आरोपींनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे सर्वांचाच जामिनाचा मार्ग मोकळा झाल्याचं कळत आहे। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते, कारण प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओज आणि चॅट सापडल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली आहे। प्रांजल खेवलकर यांनी एका मुलीचे व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवत ऐसा माल चाहिए असा मेसेज केल्याचं समोर आलेलं आहे। तर प्रांजल खेवलकर यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं असून ज्या 2 महिलांना न्यायालयीन कोठडी दिलेली आहे त्यांना या कामाबद्दल बक्षीस दिला गेल्याचाही आरोप आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केलेला आहे आपण बघूया। आरोपी तपासामध्ये उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। आरोपी आम्ही एकमेकांना ओळखत नाही असं सांगायचे। आरोपी आधीपासून एकमेकांना ओळखतात। आरोपींनी अनेकदा सोबत पार्टी केलेली आहे। अंमली पदार्थ कुठून आणले हे तपासायचं आहे। आरोपींचा मोबाईल आणि लॅपटॉप तपासायचा आहे। तर या युक्तिवादानंतर खेवलकरांचे वकील नेमकं काय म्हणाले तेही बघूया। मी 4 वेळा एकच मुद्दा पुन्हा पोलिसांना विचारतोय। पोलिसांना आतापर्यंतच्या चौकशीत काय मिळालं? ज्या मुलींकडे ड्रग्ज मिळाले त्यांना न्यायालयीन कोठडी दिली। ड्रग्ज नाही सापडले तरी मुलींवर कारवाई का नाही? आणि या सगळ्यात तपास अधिकाऱ्यांनी काय म्हटलेलं आहे तेही जाणून घेऊया। प्रांजलने एका महिलेचा नाचतानाचा व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवला। त्या व्हिडिओमध्ये एक मुलगी नृत्य करताना दिसतीये, नाचताना दिसतीये। ऐसा माल चाहिए असं त्या व्हिडिओवरती लिहिलेलं होतं। महिला आरोपी आणि प्रांजल सोबत 2 वर्षांपासून बोलतायत। अंमली पदार्थ कुठून आणला आहे ते सांगत नाहीये। गेले 2 वर्ष प्रांजल हे त्या हॉटेलमध्ये येतात, पार्टी करतात। राहुल नावाचा अजूनही एक आरोपी आहे जो फरार आहे। प्रांजलच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी मिळालेल्या आहेत। मोबाईलमधल्या व्हिडिओबाबत तपास करायचा आहे, तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे।